काय म्हणते? हा, खूप छान प्रश्न आहे. एका चाकाचा व्यास 3 मीटर आहे. एक चाक आहे, त्याचा व्यास, हे टोटल व्यास किती आहे म्हणजे डायमीटर लिहितो मी, 3 मीटर आहे. व्यास दिलाय 3 मीटर. मग व्यास दिलाय 3 मीटर, वर्तुळाचा परिघ, याचा एक फॉर्म्युला मला माहिती पाहिजे. वर्तुळाचा परिघ काय? वर्तुळाचा परिघ फॉर्म्युला हा आहे 2πr. ओके, व्यास दिलाय म्हणजे आर किती असणार आहे? 3/2. याचं निमपट केली आपण व्यासाची तर मला त्रिज्या मिळते. एका मिनिटात 28 वेळा फिरते. एकदा जर फिरलं, एका बिंदूपासून समजा एकदा फिरलं किंवा एक रिव्होल्यूशन पुढे गेलं तर ते वर्तुळाच्या परिघा एवढं डिस्टन्स कव्हर करते, अंतर कव्हर करते. मग ते 28 वेळा फिरले, मग डिस्टन्स किती कव्हर करणार आहे? 28 गुणिले 2πr. हे एका मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये. हे पटतंय का बघा? एका मिनिटामध्ये 28 वेळा फिरते, मग किती डिस्टन्स कव्हर करते ते काढू अगोदर, पुढे वापर करणार आहोत त्याचा आपण. किती अंतर जाते ते एका मिनिटामध्ये, किती अंतर? जर त्याने 28 वेळा फिरलंय, एकदा फिरलं म्हणजे 2πr एवढा अंतर पुढे जाते. 28 वेळा फिरले म्हणजे किती येते बघू आपण. 28 गुणिले 2, पाय म्हणजे 22/7 आणि आर किती आपण जो काढलाय 3/2. चला, 7 × 7, 7 चोक 28 आणि 2 ला 2 कट होते. उरलं किती? 4 गुणिले 22 गुणिले 3, 88 गुणिले 3, 8 त्रिक 24, 2 8 त्रिक 24 आणि 2 26. 264 जर हे मीटर मध्ये असेल, 264 मीटर एका मिनिटामध्ये एवढं अंतर पार करतात. किती? 264 मीटर. तर आता किती करायचंय? 5 पूर्णांक म्हणजे 5.280 म्हणजे 5.28 किलोमीटर अंतर पार करायचं. आता 5.28 किलोमीटर अंतर पार करायचे. तर हे किती मिनिटामध्ये होईल? एका मिनिटामध्ये 264 मीटर चाक फिरते, आपलं डिस्टन्स कव्हर करते. तर किती मिनिटामध्ये? 5.28 किलोमीटर अंतर पार करायचं. समजा हे किलोमीटर आहे की नाही, आता मला 5.28 किलोमीटर नाही तर मला त्याला मीटरमध्ये करावं लागेल, कारण की एका मिनिटामध्ये 264 मीटर हे मीटरमध्ये. मग एका किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करताना मला 1000 ने गुणावं लागेल, म्हणजे आलं 5280 मीटर. आता सोपं झालं. म्हणजे काय झालं? एका मिनिटाला जर 264 मीटर क्रॉस करते तर एक मिनिटाला 5280 मीटर. चला, तिरकस गुणाकार करून एक्स ची किंमत काढूया. हे 1 गुणिले 5280 बरोबर x गुणिले 264. x बरोबर 5280 भागिले 264. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं की नाही, 264 ची दुप्पट जर केली आपल्याला तर 528 मिळते. 1 आणि हे 2 भाग जाईल. मग x किती आलं? हे 2 आणि वरचं 0 20 मिनिटं. म्हणजे 5.28 किलोमीटर जर अंतर मला पार करायचं असेल तर मला चाक किती वेळा फिरवावं लागेल? 20 मिनिट फिरवावं लागेल. म्हणजे 20 मिनिटं आपलं उत्तर आलेलं आहे.